पुरुष बीजांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सिमेन ॲनालिसिस करतो शक्यतो ते कम्प्युटराइज ॲनालिसिस करावं, सब्जेक्टिव्ह ॲनालिसिस करू नये. सब्जेक्टिव्ह ॲनालिसिस म्हणजे आम्ही जर एकच सिमेन 10 एम्ब्रिओलॉजिस्टला तपासायला दिलं तर त्याचे 10 वेगवेगळे रिपोर्ट येतात. सो आजकाल आम्ही म्हणतो की तुम्ही सब्जेक्टिव्ह ॲनालिसिस करू नका, तुम्ही कम्प्युटराइज ॲनालिसिस करा. कम्प्युटराइज ॲनालिसिसमध्ये रिझल्ट चुकण्याची शक्यता कमी असते. सो स्पर्म काउंट जो आहे तो महत्त्वाचा आहे. स्पर्म्सची पुढे सरकण्याची क्षमता म्हणजे मोटिलिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणजे मोटिलिटी 100 स्पर्म जर असतील तर त्यात आम्ही म्हणतो की किमान 40 स्पर्म मोटाईल पाहिजेत आणि त्यातले किमान 32 स्पर्म फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी म्हणजे ते त्याच्या टेलमध्ये इतकी विगर पाहिजे की ते स्वतःला पुढे ढकलू शकले पाहिजेत, हे झालं पाहिजे. तेव्हा त्याला आम्ही नॉर्मल रिपोर्ट म्हणतो. काउंटमध्ये 15 मिलियन म्हणजे साधारण 1.5 ml पेक्षा जास्त सिमेन एका इजॅक्युलेशनमध्ये येतं. त्याच्यामध्ये एका ml मध्ये किमान 15 मिलियन स्पर्म्स हवेत, त्यातले 40% मोटाईल हवेत. आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे किमान त्यातले 4 ते 5% स्पर्म हे ॲटलिस्ट 4 ते 5% मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल हवेत, ज्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नको आहे. हे झालं सिमेनच्या बाबतीत.